बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा अखेर मुहूर्त ठरलाय। दिवाळीनंतर ऑक्टोबरच्या शेवटी निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असून डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत। मनुष्यबळ नसल्यानं या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत। तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आत्मघाती असल्याचं वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केले। महायुती पुन्हा गोळ घालणार या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालंय असा आरोप करत पुरेसे व्हीव्हीपॅट मशीन नसतील तर आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे। प्रदेश काँग्रेसचं पुण्यामध्ये 2 दिवसीय आत्मपरीक्षण शिबिर पार पडणार आहे। 11 आणि 12 ऑगस्टला काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची पुण्यामध्ये बैठक पार पडणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस मंथन करणार आहे। महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय। या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित असतील। पुणे रेव पार्टी प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे। सान्वी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं खेवलकरांविरोधात मानवी तस्करीचा गंभीर आरोप केलाय। खेवलकरांनी 28 वेळा स्वतःच्या नावानं हॉटेल रूम बुक करून परप्रांतीय मुलींना बोलावलं होतं। तसंच ते मानवी तस्करीचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप या संस्थेनं केलाय। मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे। धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह करण्यात आला। यावेळी जरांगेंनी फेटा बांधण्यास नकार दिला। वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक ताराचंद म्हस्के पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। ताराचंद म्हस्के पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हस्के पाटलांचं स्वागत केलं। देशाच्या जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये पार पडणाऱ्या सिंधूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे रवाना झाली। उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। आता एक मोठी बातमी। विधिमंडळ अधिवेशनातील राड्या प्रकरणी चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार करण्यात आलेला आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्यात आला असून दुपारी 2 वाजता विधिमंडळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। पोलीस अहवालानंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणखीन एक मोठी बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंची भेट होणार आहे। बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात राज ठाकरे हे बच्चू कडूंची भेट घेणार आहेत आणि याआधी देखील बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता। सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांची बच्चू कडू त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळाले। भाजप युवा मोर्चाची आणि सोशल मीडियाची बैठक दादर येथील मुंबई भाजप कार्यालयामध्ये होणार आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बाद दिवाळीनंतर उठणार आहे। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका एकत्रित होणार नसून त्या टप्प्याटप्प्यानं होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीमध्ये देखील बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेनं मंगळवारी सुमारे 67,000 कोटी रुपयांच्या विविध खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली। तिन्ही सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं। भारतावरील टॅरिफमध्ये आगामी 24 तासात प्रचंड मोठी वाढ करण्यात येईल अशी धमकी ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा एकदा दिली। भारत चांगला व्यापार भागीदार नाही आणि हा देश अजूनही रशियाकडून तेल खरेदी करतोय, त्यामुळे टॅरिफमध्ये वाढ करण्यात येईल असं ट्रम्प म्हटले। आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची राज्य सरकारनं पुन्हा एकदा बदली केलेली आहे। असंघटित कामगार आयुक्त असलेले मुंडे यांची बदली आता दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतून स्वतःला सिद्ध करून गुणवत्ता असूनही प्रवेशाच्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांना परवडत नसल्यामुळे डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न दूर राहिलंय। 4 वर्षांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी खासगी महाविद्यालयांमध्ये साधारणपणे 60 ते 70 लाख रुपये तर विद्यापीठांमधील खर्च हा 1 कोटी रुपये इतका आहे।
सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिव जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणारे उजनी धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे आणि यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटलाय। याचबरोबर उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न आता भेडसावणार नाही। घोडबंदर गायमुख मार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कान उघडणी केल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे। एकही खड्डा राहता कामा नये आणि पुन्हा पडता कामा नये या तत्वावर शुक्रवारपासून 3 दिवस 24 तास या मार्गावर काम हाती घेण्यात येणार आहे। त्यासाठी वाहतूक विभाग ब्लॉक घेणार असून लवकरच यासंबंधीची अधिसूचना काढण्यात येणार आहे। चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेनं 14 ठिकाणी लोकलच्या वेगमर्यादा शिथिल केलेल्या आहेत। 24 एप्रिल ते 25 जुलै दरम्यान या मर्यादांमध्ये बदल करण्यात आले। यामुळे लोकल गाड्यांचा सरासरी वेग वाढणार असून प्रवाशांना आपलं नियोजित ठिकाण वेळेवर गाठता येणार आहे। एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एसटी डेपो भाडेपट्ट्यावर देण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। सुधारित धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता 60 वर्षांऐवजी 49 वर्षांच्या 2 टप्प्यात मिळून 98 वर्ष करण्यात आलेला आहे। वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची चौथी मुदतवाढ संपायला अवघे 10 दिवस उरले असतानाही पुण्यामध्ये केवळ 20% वाहनांवरच या नंबर प्लेट बसवल्या गेलेल्या आहेत आणि यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळणार की विना HSRP नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई होणार हा प्रश्न निर्माण झालाय। मुंबई लोकलच्या घाटकोपर आणि अंधेरी स्थानकाचं मेट्रोसोबत एकत्रीकरण केलेलं आहे। मेट्रो आणि लोकल स्थानकावर प्रवाशांची गर्दी विभाजण्यासाठी या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतोय। वर्षाच्या अखेरीस किमान 4 नवीन मेट्रो रेल्वे मार्ग अंशतः सुरू होणार आहेत आणि त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांना मेट्रोसोबत जोडण्यासाठी लोकल स्थानकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे। वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या द्रुतगती महामार्गानं भरवीर इथे जोडण्यात येणार आहे। या 104 किलोमीटरच्या महामार्गाला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे आणि प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक तसंच कृषी माल थेट समुद्रमार्गे जाण्यास मदत होणार आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेवर 1-2 नव्हे तर हाफ मर्डर, दरोड्यासारखे तब्बल 43 गंभीर गुन्हे दाखल आहेत। 5 जिल्ह्यात गुन्हेगारीचा काळा इतिहास आहे। नवी मुंबईतील प्रसिद्ध आय सर्जन असलेल्या डॉक्टर बाप लेकावर गुन्हा दाखल झालेला आहे। डॉक्टर DV पंडित आणि त्यांचा मुलगा डॉक्टर चंदन पंडित वाशी सेक्टर 10 इथल्या पंडित आय सर्जरी अँड लेझर हॉस्पिटल चालवतात। 5 रुग्णांवर निष्काळजीपणे डोळ्याची सर्जरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कामाचं ठिकाण सुरक्षित वाटावं यासाठी पॉश कायद्याचं ऑडिट बंधनकारक करणारा शासन निर्णय काढावा अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे। सर्व कार्यालयांमध्ये पॉश ऑडिट बंधनकारक करावं, यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना पळवाटा शोधणाऱ्यांना चाप बसेल आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल अशी भूमिका चाकणकर यांनी मांडली आहे। खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे। चित्रपट प्रदर्शित करू नका अशी मागणी हिंदू महासंघानं केली आहे। चित्रपटात शिवरायांबाबत खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप करत खालिद का शिवाजी प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। मुंबईच्या लोअर परळ इथल्या कमला मिल परिसरातल्या लिव्हिंग लिक्विड्समधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आलेला आहे, तर त्यांच्या उपाहारगृहांचे 2ही परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई BMCनं केली आहे। महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा वरळी येथील NSCI डोममध्ये पार पडला। या सोहळ्यामध्ये 60 आणि 61वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले। राज कपूर, V शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कारासह लता मंगेशकर पुरस्कार देखील यावेळी प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ गायक भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला। तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली झाली आहे। 20 वर्षात ही 24वी बदली आहे। तुकाराम मुंडेंची कार्यक्षम धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख आहे, तर शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंडे नेहमीच चर्चेत असतात। ओला उबरच्या धर्तीवर राज्य शासनाकडून छावा राईड ॲप आणण्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। एसटी महामंडळाचं स्वतःचं ॲप राज्य सरकार आणणार आहे आणि या ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी आणि बस बुक करता येणार आहे। तर वाहन घेण्यासाठी मुंबई बँक तरुणांना अर्थसहाय्य देणार असून मराठी तरुणांना रोजगारात प्राधान्य दिलं जाणार आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीतेचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडचा मुलगा गोट्या गीतेला केक भरवताना दिसतोय। मंत्रालयाच्या तळमजल्यावरील बाथरूमचं सिलिंग कोसळलं। सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही। कॅबिनेट बैठक असल्यानं मंत्रालयामध्ये तुफान गर्दी होती, या दरम्यान ही घटना घडली।
34,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या धीरज वाधवान याला दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय। कोर्टानं स्पष्ट निर्देश दिले आहेत की धीरज वाधवाननं पुढील 2 आठवड्यांच्या आत शरण जावं। या प्रकरणात मोठ्या आणि आर्थिक घोटाळ्याचा आरोप असून त्यासंबंधी चौकशी आणि कारवाई गतीनं सुरू आहे। ही कारवाई देशातील आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिली जाते।